जय गुरुदेव. माझं नाव स्वाती शिवशरण मानशेट्टी आहे आणि नॅचरल हिलिंग अँड मेडिटेशन सेंटर हे माझं सेंटर आहे वाघोलीला. ॲक्च्युली NLP म्हणजे काय, जर त्याचं लॉंग फॉर्म बघितलं तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम असं त्याचं नाव आहे. A फॉर ॲपल. तर मी जेव्हा तुम्हाला विचारते तर डिरेक्टली जेव्हा A फॉर म्हटलं जातं ॲपल आणि तो रेड, हेच कन्सेप्ट डिरेक्टली आपण तिथे कनेक्ट करतो. बरोबर. का बरं? कारण त्याची इमेज जी आहे ती माझ्या मेमरीमध्ये कुठेतरी फिट झालेली आहे, ज्याला आपण पॅटर्न म्हणतो. नवीन ठिकाण आहे आणि अचानक तिथे माझ्या पर्सची चोरी झाली. बरोबर. आणि तो पॅटर्न माझ्या माइंडमध्ये कंटिन्यू ते सायकल फिरत राहते. बरोबर. सो असे मल्टिपल पॅटर्न्स जन्मल्यापासून ते आपल्या आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये असतात आणि हे पॅटर्न जे आहेत ते कुठे ना कुठे आपल्याला ऑब्स्टॅकल्स आणतात किंवा आपल्याला डिस्टर्ब करतात. वेगवेगळे टेक्निक्स आहेत, ते टेक्निक्स आपण त्याच्यामध्ये यूज करून हे पॅटर्न जे आहेत आपण परमनंटली त्याच्यामधून डिलीट करत असतो. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. मेंटल हेल्थ या विषयावर आपण खूप चर्चा करतोय आणि मला असं वाटतंय की इतके लोक त्याच्यासाठी काहीतरी करतायत, तर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या आयुष्यावर होतो. त्याच्यामुळे याच विषयावर आपल्याबरोबर बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर स्वाती मॅम. वेलकम मॅम. आज तुम्ही इथे आलात आणि आमच्याबरोबर खूप काही गप्पा मारणार आहात आणि आम्हाला खूप काही शिकवणार आहात. त्याच्यासाठी मी ऑडियन्सला सगळ्यांना सांगते, सज्ज व्हा. तुमची ओळख करून द्याल मॅम आमच्या ऑडियन्सला. नक्की मॅम, थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. जय गुरुदेव. माझं नाव स्वाती शिवशरण मानशेट्टी आहे. मी एक बाय प्रोफेशनल इंजिनिअरिंग आहे, पण आत्ता मी हीलर, योगा इन्स्ट्रक्टर आणि NLP मास्टर प्रॅक्टिशनर म्हणून मी काम करते आहे. आणि नॅचरल हिलिंग अँड मेडिटेशन सेंटर हे माझं सेंटर आहे वाघोलीला, ज्याची मी को फाउंडर म्हणून सध्या कार्यरत आहे. खूप काही शिकलाय मॅम तुम्ही. NLP ही जी कन्सेप्ट आहे त्याच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला जरा सांगाल. नक्की मॅम. ॲक्च्युली NLP म्हणजे काय, जर त्याचं लॉंग फॉर्म बघितलं तर न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम असं त्याचं नाव आहे. अगदी छोटं सांगायचं झालं तर आपण नॉर्मली जेव्हा A फॉर ॲपल, तर मी जेव्हा तुम्हाला विचारते तर त्याला आपल्याला लगेच आधी लक्षात येतं A फॉर ॲपल. ॲपल म्हणलं की आपण लहानपणी जे आपल्या उजळणीमध्ये बघितलेलं असतं रेड कलरचं ॲपल म्हणतो. बरोबर आहे. पण आता आपण जेव्हा बघितलं तर त्या ॲपलमध्ये खूप सगळे व्हरायटीज आहेत. बरोबर आहे. आपल्याला ग्रीन ॲपल माहिती आहे. ॲपलचे एवढे सगळे आयफोन झालेले आहेत, पण आपण त्याच्याकडे न लक्ष देता डिरेक्टली जेव्हा A फॉर म्हटलं जातं ॲपल आणि तो रेड, हेच कन्सेप्ट डिरेक्टली आपण तिथे कनेक्ट करतो. का बरं? कारण त्याची इमेज जी आहे ती माझ्या मेमरीमध्ये कुठेतरी फिट झालेली आहे, ज्याला आपण पॅटर्न म्हणतो. असे भरपूर सगळे पॅटर्न्स असतात जे आपल्या माइंडमध्ये बसलेले असतात, की जे आपल्याला पुढे जाण्यासाठी खूप अडथळे आणतात. फॉर एक्झाम्पल अजून एक झालं तर समजा आपण कुठेतरी एका ठिकाणी गेलेले आहे, नवीन ठिकाण आहे आणि अचानक तिथे माझ्या पर्सची चोरी झाली. बरोबर. नेक्स्ट टाइम जेव्हा आपण जाऊ तिथे तर पहिल्यांदा काय येतं, चोरी झाली. सो आपण अलर्ट राहतो आणि तो पॅटर्न माझ्या माइंडमध्ये कंटिन्यू ते सायकल फिरत राहते. सो असे मल्टिपल पॅटर्न्स जन्मल्यापासून ते आपल्या आत्तापर्यंतच्या लाईफमध्ये असतात आणि हे पॅटर्न जे आहेत ते कुठे ना कुठे आपल्याला ऑब्स्टॅकल्स आणतात किंवा आपल्याला डिस्टर्ब करतात. ते ऑब्स्टॅकल्स किंवा डिस्टर्बन्स जे आहेत ते काढण्यासाठी आपण NLP जे आहे तिथे यूज करत असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे टेक्निक्स आहेत, ते टेक्निक्स आपण त्याच्यामध्ये यूज करून हे पॅटर्न जे आहेत आपण परमनंटली त्याच्यामधून डिलीट करत असतो. अशाच एका पॅटर्न बद्दल किंवा एखादं उदाहरण आम्हाला तुम्ही सांगू शकाल का, म्हणजे तो रिलेट करता येईल? फॉर एक्झाम्पल आता लास्ट माझ्याकडे एक केस होती. ज्या मॅम होत्या, त्यांना असं वाटायचं की माझे वडील माझ्यामुळे गेले. ते गिल्ट त्यांच्या मनामध्ये खूप बसलेले होते. सो ते त्यांना असं एक्सप्लोर करता येत नव्हतं किंवा ते जे लहानपणी होते, म्हणजे अगदी आपण म्हणतो ना हसरी खेळणी किंवा नेहमी सगळ्यांशी हसत बोलत असणारी, ती कुठेतरी पूर्ण मनातून उतरलेली. कारण ते गिल्ट त्यांच्या आत भरलेलं होतं आणि त्यांना असं वाटत होतं की नाही, याला मी जबाबदार आहे. पण मग मी जेव्हा NLPची त्याच्यावरती काही रिसर्च केलं आणि त्यांच्यावरती काही टेक्निक्स यूज केले, ठीक आहे,
तर त्यानंतर त्यांनी हळूहळू त्यांचा गिल्ट कमी करत गेले आणि मग ते परत जसं पहिले राहायचे किंवा सगळ्यांशी हसत खेळत बोलायचे, सगळ्यांमध्ये मिक्सअप व्हायचे, तसे ते परत व्हायला लागले. अदरवाईज ते काय व्हायचे म्हणजे मिनिमम 10 इयर्स त्यांचा जो गॅप होता वडील एक्सपायर झाल्यापासून, ते आयसोलेट व्हायचे सगळ्यांपासून. म्हणजे आता समजा आपण फक्त बोललो जेवण झालं का, एवढंच उत्तर द्यायचे, त्याच्या व्यतिरिक्त ते काही बोलायचे नाही. हा, सो त्यामुळे ते खूप स्वतःला रिझर्व करून ठेवलेलं. बट जेव्हा मी त्यांच्यावरती या काही गोष्टी अप्लाय केल्या, त्या टेक्निक्स इम्प्लिमेंट केल्या, तर ते बरेच मोकळे झाले आणि सगळ्यांशी आता ते हसत खेळत व्यवस्थित बोलत आहेत. हा, हे त्यातलं माझं एक छान मेंटल ब्लॉकेज असतं ते. एक्झॅक्टली, मेंटल पण म्हणू शकतो, प्लस इमोशनल लेवल. कारण वडील म्हणजे ऑब्व्हियस आहे की एक कुठेतरी अटॅचमेंट आहे आणि जोपर्यंत ती अटॅचमेंट सुटत नाही तोपर्यंत काय होतं, हळूहळू हे ब्लॉकेजेस बनत जातात. बरोबर. आणि जसं आपल्या माइंड मध्ये असू दे किंवा हे वेगवेगळे ब्लॉकेजेस आपल्या मेंटल ह्याच्यामध्ये बनत जातात, तर आपण काय होतं, प्रत्येक वेळी अडखळतो किंवा एखादी नवीन गोष्ट करायची तिथे मग घाबरलं जातं माणूस. मग पटकन ती गोष्ट आपण एक्सेप्ट नाही करत आणि करू का नको या आपण द्वंद्वमध्ये राहतो. एक्झॅक्टली. बरोबर. त्यासाठी मेंटल हेल्थ आणि इमोशनल हेल्थ हे खूप गरजेचं आहे आपल्यासाठी. तुमचं इन्स्टिट्यूट कुठं आहे म्हणालात मॅम तुम्ही? आमचं इन्स्टिट्यूट हे वाघोलीला आहे, बाईक रोड, वाघेश्वर मंदिराच्या एक्झॅक्टली अपोजिट साइडला. ओके. आणि नाव पण सांगाल आमच्या? नॅचरल हिलिंग अँड मेडिटेशन सेंटर. आपल्या सेंटरचा मेन मोटोच आहे की मिनिमम म्हणजे जो एक व्यक्ती असतो, व्यक्तीच्या आयुष्यामध्ये 10% जो डिसीजेस असतात ते फिजिकल असतात आणि 90% जे असतात ते मेंटल ब्लॉकेजेस किंवा इमोशनल ब्लॉकेजेसमुळे झालेले असतात. सो ते इमोशनल ब्लॉकेजेस किंवा मेंटल ब्लॉकेजेस हे काढणं नॅचरली, भले त्याला थोडासा वेळ लागतो, बट रूट पासून त्या गोष्टी निघत असतात जेव्हा तुम्ही एक कंटिन्युअसली किंवा कन्सिस्टंटली त्याच्यामध्ये वर्क करता, एवढं डेडिकेशन करता, तर आपण त्या सगळ्या गोष्टीवरती काम करण्यासाठी म्हणजे कार्यरत आहेत आणि आता ते आपण पुढे घेऊन चाललेलं आहे. चक्राजवर काम करता असं तुम्ही मला म्हणजे आपल्या कॉन्व्हर्सेशन मध्ये आलं. आमच्या ऑडियन्सला सांगाल बेसिक चक्राज बद्दल थोडी माहिती? नक्की. आपल्या शरीरात एकूण 7 चक्र आहेत. कसं आहे, 7 चक्र जेव्हा म्हणजे 7 चक्र जे आहेत हे फक्त जन्मल्यापासून आपण जेव्हा आपल्या मृत्यूपर्यंत त्याच्यामध्ये वेगवेगळे ब्लॉकेजेस तयार होतात. अगदी सोपं उदाहरण सांगायचं झालं तर समजा आपण दोघी मैत्रिणी आहेत आणि आपलं काहीतरी भांडण झालं, भांडणानंतर आपण लगेच नाही बोलत. बघा बरं, आपण काय करतो, 1 वर्ष जाऊ देतो, 2 वर्ष जाऊ देतो, कारण इगो आहे माझ्यातही तुमच्यातही. मी का पहिल्यांदा बोलू, माझी जेव्हा काही चूक नसताना. पण एक्झॅक्टली अपोजिट समजा आपण दोघी लहान आहोत, 5 वर्षाचे आहोत, आपण भांडलोत, आपण 2 वर्ष थांबू का बोलण्यासाठी? 2 मिनिटं नाही लागणार, लगेच आपण काय करतो, चल येते का खेळायला, आपण लगेच जाऊन हे करतो. कारण त्या वयात माझा इगो कुठेच नसतो. जसं आपण डेव्हलप होतो, आपल्यामध्ये या वेगवेगळ्या गोष्टी डेव्हलप होतात ज्याच्यामुळे आपले चक्रास ब्लॉक होतात. सो व्हेरी सिम्पल. म्हणून तरी आधीपासून म्हणलेलं आहे, लहानपण देगा देवा. बरोबर, की जेवढं लहानपण आपण आपल्यामध्ये जिवंत ठेवतो तेवढं आपण अगदी म्हणजे म्हणतो ना की हेल्दी राहू शकतो. हा, तुमच्या लाईफ मध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही सिच्युएशन आलेलेच असतात, पण त्यावेळेस हे विचार करायचं, जर मी लहान असते तर मी कसं रिॲक्ट केले असते या सिच्युएशनला. हे जेव्हा आपण तिथे ठेवून विचार करतो आणि आपण रिॲक्ट होतो तर खूप इझिली ते सिच्युएशन निघून जाते आणि आपल्याला पुढे त्या गोष्टीला खूप म्हणजे एक मोकळा रस्ता भेटून जातो. बरोबर. एखादी रेमेडी आम्हाला सांगाल मॅम? 7 चक्रास बद्दल जेव्हा आपण बोलतोय आणि हे जे ब्लॉकेजेस काढायचा जो विषय येतोय त्याच्याबद्दल एखादी रेमेडी जे लोक सगळेजण यूज करू शकतात अशी एखादी रेमेडी सांगाल? खूप सिंपल टेक्निक आहे ज्याला आपण टॅपिंग टेक्निक म्हणतो. ठीक आहे. टॅपिंग म्हणजे काय करायचं, दोन्ही हात अगदी हलके हलके, आपला जो मूलाधार चक्र आहे, ट्राय करते मी नक्की, मला आवडेल. बसून ठीक आहे. जे आपलं म्हणजे इथे खाली असतं, इथे माकडहाड जिथे आहे तिथे अगदी हलकं हलकं टॅपिंग करायचं. ओके, असं? हा, एक्झॅक्टली. फक्त असं 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 टॅपिंग करायचं. ओके. हा, नंतर मग त्याच्यामुळे काय होतात, जिथे काही ब्लॉकेजेस असतील तर ते ब्लॉकेजेस रिमूव्ह व्हायला मदत होतात. हा, सेम वे आपण याच्यामध्ये जसं आता आपलं हे मूलाधार चक्र झालं, त्याच्यानंतर आपलं 2nd चक्र असतो आपल्या ओटीपोटाजवळ. इथे आपण हलकं हलकं टॅपिंग केलं की आपल्या स्वाधिष्ठान चक्रामधले जे पण ब्लॉकेजेस आहेत ते रिमूव्ह होतात. नंतर आपला मणिपूर चक्राचे
हळूहळू म्हणजे नुसतं हलकं हलकं टॅपिंग टॅप करायचं. करायचं. एक्झॅक्टली. मग Okay. हार्ट चक्रा, ओके येस, जो आपला Okay. इथे असतो. हम्म. बरोबर. नंतर इथे आपला थ्रोट चक्रा, ओके येस. मग आपला आज्ञा चक्रा, ओके हा. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आपला सहस्त्रार चक्र, ज्याला आपण क्राऊन चक्र म्हणतो. हे ओके जेव्हा काय होतं, जेव्हा आपल्या बरं. ह्याच्यामध्ये काही ब्लॉकेजेस असतात, हम्म. ते ब्लॉकेजेस अगदी इझिली रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला हे मदत होते. बरं. म्हणून तरी आज पण आपण जेव्हा टाळ्या वाजवतो, हो तर त्या टाळ्या वाजवल्याने दोन हातामध्ये जी एनर्जी तयार होते, त्यामुळे आपल्याला एक वेगळीच म्हणजे उत्साह मिळतो. बर. सेम वे जेव्हा आपण इथे हलक्या हलक्या हाताने ह्या टॅपिंग करायला निघतो, हो तर आपले ब्लॉकेजेस जे आहेत तिथे रिमूव्ह व्हायला मदत होते. मस्त. खूप खूप मोठा विषय आहे आणि खूप आम्हाला शिकायला मिळालं आज तुमच्याकडून. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी आणि तुमच्या या व्हेंचरसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आज इथे येऊन तुमचं हे नॉलेज आमच्याबरोबर शेअर केलं त्याच्यामुळे खूप खूप धन्यवाद मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. थँक्यू.